हाय. आज तुम्ही इथे बघू शकता की समई कशी काढायची हे इथे दाखवलं आहे. जे गोपद्म नॉर्मली आपण काढलेलं आहे, मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे शिकवलं आहे ते गोपद्ममध्ये काढायचं आहे. नंतर साईडला थोडेसे छोटे छोटे अशी डिझाईन काढायचे. डॉट्सचा इथे वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे कसे डॉट्स काढत आहेत. ते आपल्याला नंतर त्याच्या ज्या वाती असतात ज्या समईच्या त्यानंतर आपल्याला दाखवायच्या. त्यानंतर इथे आपण असं सरळ अशा रेषेमध्ये असं केंद्रवदिनी मधोमध असे काढायचे आणि नंतर त्याला अशी एक छानशी अशी डिझाईन काढायची. नंतर तुम्ही एंडला बघू शकता की ही सुंदर अशी समई कशी तयार होते. एकदम सिंपल डिझाईन्स आपल्या ज्या आहेत, जे मी अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे गोपद्म केंद्रवर्धिनी, त्याचाच वापर करून इथे आपण एक छानशी अशी सुंदर अशी समई बनवलेली आहे. तुम्ही जितकं ह्याचे तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, तितके तुमचे डिझाईन्स खूप फिनिशिंग तुमच्या डिझाईन्सला खूप छान येतं. आणि ही बघा, आता मी जसं उभ्याने ही रांगोळी घालते तशाच पद्धतीने ही रांगोळी घालायची असते. बसून तुम्हाला अजिबात ती जमणार नाही आणि ती तशी बसून घालायची नसते रांगोळी. कारण तुमचं जे शेप्स तुम्ही जे काढता, जी प्रतीकं काढता ती तुमची बरोबर येत नाही. जर तुम्ही ज्यावेळेला उभ्याने ही वाकून जेव्हा रांगोळी तुम्ही बनवता त्यावेळेला ती अतिशय सुंदररित्या येते आणि त्याचे जे स्ट्रक्चर्स असतात, म्हणजे जे काही प्रतीकं आपण त्याचं फिनिशिंग पण खूप छान येतं.